नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। विदर्भ रीजन मोटर ट्रेनिंग स्कूल ऑनर्स एसोसिएशन ने वझलवार ड्राइविंग स्कूल के खिलाफ ली पत्र परिषद। तो आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज की यह खास रिपोर्ट। मल्टीप्लाय 350 तेवढ्या लोकांचा रोजगार धोक्यामध्ये आलेला आहे या खोट्या न्यूजमुळे। दिलेल्या माणसानं ज्या माणसानं ही न्यूज दिली आहे ती सरासर खोटी आहे। विदर्भ ड्रायव्हिंग मोटर असोसिएशनच्या विजय असो, विजय असो। विदर्भ मोटर ड्रायव्हिंग असोसिएशनच्या विजय असो, विदर्भ ड्रायव्हिंग। मी विदर्भ मोटर ट्रेनिंग स्कूल ओनर्स असोसिएशन अध्यक्ष गणेश बनपूरकर। माझा असा आरटीओ अधिकाऱ्यांवर आक्षेप आहे की यांनी वझलवार ड्रायव्हिंग स्कूल या संचालकांना लायसन्स देण्याच्या कोणत्याही प्रकारचे अधिकारपत्र अजूनपर्यंत दिलेले नाही। या वझलवार ड्रायव्हिंग स्कूल संचालकांनी कोणतेही परिपत्रक त्यांच्याकडे नसताना, कोणताही अधिकार नसताना त्यांनी पत्रकारांना बोलावून ही अशी खोटी माहिती त्यांनी वर्तमानपत्रात जाहीर केली, मीडियामध्ये जाहीर केली। यामध्ये त्यांच्याकडे कोणत्याच प्रकारचा एव्हिडन्स किंवा पुरावा नाही आहे। याचे हे सर्व पाहून आम्ही आरटीओ अधिकारी श्री गीते साहेब यांच्याकडे गेलो असता त्यांनी म्हटले की आमच्या कोणत्याही प्रकारचे यांना आम्ही परिपत्रक दिलेले नाही। तर आम्ही त्यांना असा प्रश्न केला की तुम्ही या संचालकांवर FIR का दर्ज करत नाही। त्यांनी सांगितलं की आम्ही यांना कोणता परिपत्रक दिले नाही, तर आम्ही का बरं यांच्यावर FIR करायचा। पण आम्ही म्हटलं की यांनी खोटी बातमी तुमच्या कार्यालयाच्या मार्फत दिली आहे, समजून तुम्ही त्यांच्यावर FIR दर्ज करा। तर त्यांच्या कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद आम्हाला दिसला नाही। त्यानंतर आम्ही त्यांना पुन्हा एकदा ग्रामीण आरटीओमध्ये श्री गीते यांना भेटलो, त्यांना सांगितलं तर हा प्रकार। तर ते म्हणाले की ठीक आहे, आम्ही याच्यावर FIR दर्ज करू। त्यांनी आपले असिस्टंट त्यांची PA त्यांना बोलवून आमच्यासमोर नॉमिनल त्याला पत्र लिहायला लावलं, पण अजूनपर्यंत त्याची प्रसिद्धी केलेली नाही। या बाबतीत मी गणेश बनपूरकर असा आरोप आहे माझा की आरटीओ अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं यांना अनुमती न देता यांना प्रसारमाध्यमातून यांनी आपली खोटी वाहवा करून बाकी इतर ड्रायव्हिंग स्कूल संचालकाचा मानसिक ताप वाढवला आहे, आर्थिक नुकसान झाले आहे। त्याच्यामुळे यांच्यावर माझी शासनाला अशी मागणी आहे की यांच्यावर तुम्ही FIR दर्ज करावे। लेखी निवेदन दिलेलं आहे 4/6 की आम्हाला याचे जे वझलवार ड्रायव्हिंग स्कूलने हे जे प्रसारमाध्यमात दिले आहे तर ह्या प्रसारमाध्यमात देण्यासाठी यांच्याकडे कोणतं परिपत्रक आहे का। तर त्यांनी म्हटलं आम्ही कोणत्याही प्रकारचे परिपत्रक दिलेलं नाही आणि अजूनपर्यंत त्यांनी आम्हाला माहिती अधिकारात दिलेलं नाही। पुढची मागणी हीच आहे आमची की ड्रायव्हिंग स्कूलचा यांनी सांगितलं वारंवार की आरटीओमध्ये ड्रायव्हिंग स्कूल जाण्यासाठी तुम्हाला जरूरत नाही आहे। तर तुम्ही माझ्या म्हणणं आहे की अधिकाऱ्यांनी ड्रायव्हिंग स्कूल म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स आरटीओमध्ये देणं बंद करणार आहे का हे। जर असे असेल तर त्यांनी वर्तमानपत्रात जाहीर करावं की आरटीओमधून लायसन्स तुम्ही म्हणजे आरटीओ विभागातर्फे जाहीर करावं की या तारखेपासून आरटीओमध्ये लायसन्स दिल्या जाणार नाही, फक्त वझलवार ड्रायव्हिंग स्कूलमध्येच लायसन्स मिळेल। यामुळे आमचा संशय वाढतो की याच्या अधिकाऱ्यांची आणि संबंधित ड्रायव्हिंग स्कूलची साठगाठ असू शकते, असा आमचा संशय वाढतो। काही पत्र आम्हाला दिलेलं नाही त्यांनी, आणि त्यांनी सांगितलं स्वतः आम्हाला की आम्ही कोणत्याही प्रकारचे पत्र त्यांना दिलेलं नाही आणि अजूनपर्यंत त्यांच्या हातात कोणत्याही प्रकारचे पत्र नाही। आणि जर त्यांनी काही आता मागे परिवहन आयुक्तांनी सांगितलं की आम्ही वझलवार ड्रायव्हिंग स्कूलला परवानगी दिलेली आहे, की एका पत्रात म्हटलं आहे त्यांनी फक्त मौखिक। तर जर हे परवानगी दिली आहे तर हे ड्रायव्हिंग लायसन्स देण्यासाठी नाही गेली आहे। ही जी परवानगी दिली आहे फक्त लायसन्स ड्रायव्हिंग जे त्यांच्याकडे येणारे शिकाऊ उमेदवार आहे त्यांना तिथे ट्रेनिंग देण्यासाठी केलेली आहे। हे जे परिपत्रक आहे ते ड्रायव्हिंग लायसन्स देण्यासाठी नाही आहे, फक्त प्रशिक्षण चांगले द्यावं म्हणून ते त्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे। कोणत्या प्रकारचे क्लासेस इश्यू केले आहे हे काही आम्हाला माहीत नाही, पण त्यांनी वारंवार हे जे पत्रात दिलेलं आहे याच्यामुळे आमचे खूप मोठं नुकसान झालेलं आहे। तरी आम्ही याच्या बाबतीत यांना या पत्रकार प्रसिद्धी केली आहे त्याचे खंडन करत आहे। परिवहन विभागाकडनं कुठलीही परवानगी नसताना नागपूरला काही संचालकांनी एका व्यक्तीच्या फायद्यासाठी परिवहन विभागाने वझलवार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक
यांनी खोटा प्रसार पेपरच्या माध्यमातून आणि मीडियाच्या माध्यमातून केलेला आहे। याबाबत परिवहन विभागातील मंत्री, परिवहन विभाग आयुक्त, परिवहन विभाग सचिव, परिवहन कार्यालय नागपूर शहर ग्रामीण पूर्व आम्ही प्रत्येक ठिकाणी याची एक कंप्लेंट केलेली आहे, परंतु आजपर्यंतही परिवहन विभाग या व्यक्तीला वाचवायचा पुरेपूर प्रयत्न करत आहे। त्यामुळे आम्हाला अशी शंका आहे की ही जी बातमी मिळालेली आहे की लायसन काढायला आता RTO जावं लागणार नाही, म्हणजे परिवहन विभाग लायसन सेक्शन बंद करणार आहे, ही जी बातमी येते आहे फोटो सकट, ह्याच्यामध्ये आपण बघाल त्यांचे फोटो पण आहे। परिवहन विभागाच्या जेवढे अधिकारी आहे सध्या त्यांचे काम करत आहे। एका व्यक्तीला फायदा पोचवण्यासाठी हे जे परिवहन विभागाचं सुरू आहे त्याच्याबद्दल आम्ही त्याचा निषेध करतो। विदर्भ मोटर ट्रेनिंग स्कूल संघटना याचा मी सचिव आहे। मैं संतोष कुमार जायसवाल महाराष्ट्र राज्य ड्राइविंग स्कूल मालक संगठन का कार्याध्यक्ष हूँ। आज यहाँ जो प्रेस कॉन्फ्रेंस ली गई है उसका एकमात्र मकसद यही है, नागपुर में वजलवार ड्राइविंग स्कूल के जो संचालक है इन्होंने ऐसा प्रसारित किया है, वर्तमान पत्रों में इन्होंने क्या बोलना पड़ेगा उसको जाहिरात भी दी है कि इस वजलवार ड्राइविंग स्कूल में जो स्टूडेंट ट्रेनिंग लेंगे उनको ड्राइविंग लाइसेंस भी यहीं मिलेगा स्कूल में, RTO कार्यालय में RTO के सामने जाने की ज़रूरत नहीं रहेगी। ऐसा इन्होंने प्रसारित जो किया है ये सही नहीं है। दरअसल केंद्र सरकार और राज्य सरकार ने अभी तक इनको सिर्फ ड्राइविंग ट्रेनिंग देने के लिए ही परमिशन दी है, और ये परमिशन इनके पास में बहुत पहले से है। जैसा आम ड्राइविंग स्कूल वालों के पास में होती है वैसे इनके पास में पहले से ही है। लेकिन कितने भी स्टूडेंट कहीं पर भी कोई भी ड्राइविंग स्कूल में अगर ट्रेनिंग लेते हैं तो उनको ड्राइविंग लाइसेंस के लिए RTO ऑफिसर के पास ड्राइविंग टेस्ट देना अनिवार्य है। और हम चाहते हैं कि उन्होंने जो गलत प्रसारित किया है उसका वो खुद खंडन करे या आप लोग इसकी छानबीन करें और इसको जनमानस में समाज में प्रसारित करें। एक दूसरा विषय ये था मेरा, सरकार ने केंद्र सरकार ने लर्निंग लाइसेंस के लिए घर बैठे आसान सुविधा कर दी है, लेकिन उस आसान सुविधा के अंदर बहुत दुरुपयोग हो रहा है। दुरुपयोग ऐसा हो रहा है कि पहले ड्राइविंग लाइसेंस लेने के लिए जो व्यक्ति जाता था उसका फिटनेस RTO खुद चेक करता था, उसके हाथ पैर कान आँख सब व्यवस्थित है कि नहीं। लेकिन इस व्यवस्था में इसके ऊपर बिल्कुल ध्यान नहीं दिया जाता है कि उसके हाथ पैर बराबर है, आँख है, कान है, इसके ऊपर दुर्लक्ष्य होता है, कोई देखा ही नहीं जाता है। एक अपाहिज आदमी को भी लर्निंग लाइसेंस मिल जाता है। दूसरी बात यह है, लर्निंग लाइसेंस लेने के बाद में उसको गाड़ी चलाने का अधिकार मिल जाता है रोड पर। और हम चाहते हैं कि वैसे जो आदमी गाड़ी लेके रोड पे आ रहा है उसको वाहतुक नियम, रूल्स, ट्रैफिक का ज्ञान ये सब होना चाहिए। और हमारी डिमांड ये है कि लर्निंग लाइसेंस लेने के पहले उस व्यक्ति ने ड्राइविंग स्कूल में आके कम से कम 4 थ्योरी क्लास तो भी करना चाहिए। और वो थ्योरी क्लास करने का जब उसको प्रमाण पत्र मिल जाएगा, वो प्रमाण पत्र RTO विभाग के एप्लीकेशन के साथ जोड़ा जाना चाहिए, तभी उसका लर्निंग लाइसेंस विधिग्राह्य होना चाहिए, ताकि आम लोगों की सुरक्षा हो, सड़क पे चलने वाले हर व्यक्ति की सुरक्षा हो। धन्यवाद।